न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। 2 वर्ष निधी अभावी रखडले जलजीवन मिशन काम, निधी मागणीसाठी मनसेचे 32 शिलेदार बसणार आमरण उपोषणाला। हर घर जल ही पंतप्रधानांची एक महत्त्वाकांक्षी योजना, मोठ्या जोशात सुरू झालेली ही योजना, पण आज नियोजनाचा अभाव अकार्यक्षमपणामुळे 2 वर्षापासून अर्धवट काम झालेल्या बंद अवस्थेत धूळ खातच आहे। परिणामी आज निधी अभावी संपूर्ण पालघर जिल्ह्यातील कामे बंद आहेत आणि कंत्राटदाराला सुद्धा उपासमारीची पाळी आलेली असून हवालदिल झालेले आहेत। पुन्हा उन्हाळा सुरू होते, ग्रामीण भागामध्ये पाण्याची वणवण कमतरता जाणवत आहे। या सर्व घटनेचा विचार करत मनसेने निर्धार करून गोरगरिबांना न्याय देण्यासाठी व ही योजना पूर्ण होण्यास चालना मिळण्यासाठी निधीची अत्यावश्यकता आहे हे जाणून प्रशासनाला जागे करण्यासाठी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। आपल्या निवेदन व पत्राच्या माध्यमातून त्यांनी 9 मार्च 2026 पर्यंत निधी उपलब्ध करून न दिल्यास मनसेचे 32 शिलेदार आमरण उपोषणाला बसणार आहेत, या आशयाचे पत्र संबंधित प्रशासनाला देण्यात आले। उपोषणादरम्यान कोणत्याही चर्चेसाठी जाणार नाहीत, फक्त 200 कोटी रुपये कामासाठी निधी उपलब्ध झाल्यावरच अधिकाऱ्यासमोर उभे राहतील असे ठामपणे मनसेने सांगितले आहे। त्यांनी या दिलेल्या पत्रामुळे कंत्राटदारामध्ये आशेचे किरण उभे राहिलेले आहे। तरी पाहूया प्रशासन येणाऱ्या काळात प्रश्न सोडण्यात यशस्वी होतात की उन्हाळ्यात गोर गरिबांना तहानलेलेच ठेवतात। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी शुभम पाटील, पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट।